हॅलो फ्रेंड्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण ब्रेन पाहिलाय. या लेक्चरमध्ये आपण त्या ब्रेनचे पार्ट्स पाहणार आहोत की ब्रेनमध्ये कोणकोणते पार्ट्स आहेत. ओके, नाउ वी स्टार्ट द पार्ट्स ऑफ द ब्रेन. मागच्या वेळेस मी तुम्हाला एक छोटीशी डायग्राम काढून दाखवली होती. त्या डायग्राम मध्ये असा पार्ट दाखवला होता बघा. हा वरचा जो पूर्ण पोर्शन आहे हा याला आपण सेरेब्रम असा शब्द वापरला होता. सेरेब्रम. ओके, दिस इज कॉर्पस कॉलोजम, इट इज सीसी, दिस इज थॅलॅमस टी, दिस इज पिनियल बॉडी पीबी, दिस इज हायपोथॅलॅमस एच. ओके, खालचा पोर्शन आपण सांगितलं होता मिड ब्रेन, पॉन्स आणि मेडुला. हा सेरेबेलम. सेरेबेलम. सो दिस इज द पार्ट ऑफ द ब्रेन. खाली मिड ब्रेन, पॉन्स आणि मेडुला. मेडुला कंटिन्यू होतो खाली स्पायनल कॉर्ड मध्ये. ओके, सो आता आपण एक एक करून याची पार्ट्स पाहणार आहोत. पहिला पार्ट आहे बघा, मी सर्व अगोदर तुम्हाला सर्व पार्ट म्हणतो. सेरेब्रम. दुसरं पार्ट आहे थॅलॅमस. त्याच्यानंतर आहे पिनियल बॉडी. त्याच्यानंतर आहे हायपोथॅलॅमस. त्याच्यानंतर आहे मिड ब्रेन. त्याच्यानंतर आहे पॉन्स. त्याच्यानंतर आहे मेडुला. Cerebellum. Okay, this is the cerebellum. So this is the important parts of the brain. हे ब्रेनचे खूप महत्त्वाचे पार्ट्स आहेत. आता आपण एक एक करून याला इलॅबोरेट करूया. ओके, सर्वात पहिला पार्ट आहे सेरेब्रम. ओके, सो व्हॉट इज सेरेब्रम? सेरेब्रम हा वेअर इज प्रेझेंट? इट इज प्रेझेंट इनसाइड द क्रॅनियल कॅव्हिटी. आपलं जे डोकं आहे हे डोक्याचं जे वरचं पोर्शन आहे, दिस इज द क्रॅनियम, दिस इज क्रॅनियल कॅव्हिटी. आणि या क्रॅनियमच्या आतमध्ये जी कॅव्हिटी आहे त्यामध्ये सेरेब्रम प्रेझेंट आहे. सेरेब्रम्स आर टू सेरेब्रल हेमिस्फिअर. ओके, दिस इज द टू सेरेब्रल हेमिस्फिअर. बघा, हे दोन सेरेब्रल हेमिस्फिअर आहेत. दिस इज राईट, दिस इज लेफ्ट आणि दिस इज कॉर्पस कॉलोजम. हे कॉर्पस कॉलोजम आहे. कॉर्पस कॉलोजमचं काय? इट इज द लार्जेस्ट कमिश्युअर ऑफ द ब्रेन. लार्जेस्ट कमिश्युअर. कमिश्युअरचा अर्थ आहे कोपरा. ओके, आणि हा कोपरा जो आहे कॉर्पस कॉलोजमचा हा आहे 10 सेंटीमीटर लॉंग. ओके, हा कोपरा, हा कॉर्पस कॉलोजम काय करतो? राईट आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअरला एकमेकाशी जोडतो. ओके, सो दिस इज द सेरेब्रम. सो इम्पॉर्टंट काय सेरेब्रम मध्ये? सेरेब्रम मध्ये आपल्या शरीराला कंट्रोल करण्याचे वेगवेगळे एक प्रकारचे एरियाज ठेवलेले आहेत. जसं की ऐकण्याचं, पाहण्याचं, बोलण्याचं, खाली टचचं, मोटर सेन्सेशन, ऑर्डर करण्याचं, या सर्व असंख्य प्रकारचे जे एरियाज आहेत ते एरियाज या सेरेब्रम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत. सो थोडंसं सुद्धा डॅमेज जर या सेरेब्रमला झालं तर खालची बॉडी पॅरालिसिस होऊ शकते किंवा पेशंटचा किंवा माणसाचा जीव सुद्धा जाऊ शकतो. दिस इज द सेरेब्रम. नाउ वी स्टार्ट द मिड ब्रेन. ओके, सो व्हॉट इज द मिड ब्रेन? आता मिड ब्रेन बद्दल आपण बोलू की मिड ब्रेन, पॉन्स आणि मेडुला इन्क्लुडिंग कॉल्ड हाइंड ब्रेन आणि इज ऑल्सो कॉल्ड एज ब्रेन स्टेम. त्याच्यातलं पहिलं पोर्शन आपण पाहणार मिड ब्रेन. सो मिड ब्रेन काय? इट इज द uppermost part of the brain. It is a uppermost part of the hind brain. Uppermost part of hind brain. hind brain मध्ये सर्वात वरचा पोर्शन आहे. इट इज लार्ज. हा मोठा पार्ट आहे.
हँड ब्रेनचा मोठा पार्ट आहे, अप्पर मोस्ट पार्ट आहे हँड ब्रेनचा. त्यानंतर पोझिशन मध्ये बघा, पोझिशन मध्ये हा कुठं आहे, इट इज बिलो द डायनोसेफेलॉन, इट इज बिलो द डायनोसेफेलॉन, डायनोसेफेलॉनच्या खाली, सेफेलॉनच्या खाली आणि अबोव द पॉन्स, पॉन्सच्या वर हा प्रेझेंट आहे. ओके. सो मिड ब्रेन मध्ये काय सर्वात महत्वाचा घटक, याला दोन सरफेस आहेत, दोन पार्ट्स आहेत, अँटेरियर पार्ट आणि पोस्टेरियर पार्ट. बघा मिड ब्रेन मध्ये काय, व्हिज्युअल आणि ऑडिटरी हे दोन प्रकारचे पाथवे. व्हिज्युअल म्हणजे आपण पाहतो ते, आणि ऑडिटरी पाथवे म्हणजे आपण कशा प्रकारे ऐकतो, हेअरिंग मेकॅनिझम. या दोन्ही मेकॅनिझम मिड ब्रेन मध्ये प्रेझेंट आहेत. ज्याही वेळेस मिड ब्रेनला आघात होईल किंवा काही प्रॉब्लेम होईल तर ऑडिटरी आणि व्हिज्युअल हे दोन्ही पाथवे लॉस होतील. सो दिस इज मिड ब्रेन. ओके. इट इज टू पार्ट. नंबर 1 anterior, नंबर सेकंड that is posterior. This is two part. दोन पार्ट आहेत याला. त्याच्यानंतर अप्लाइड एनाटॉमी मध्ये आपण सांगत होतो व्हिज्युअल आणि ऑडिटरी हे दोन पाथवे यामध्ये असल्यामुळे जर काही याला आघात झाला तर हे दोन्ही पाथवे लॉस होतील, व्हिज्युअल आणि ऑडिटरी. ओके. नाउ वी स्टार्ट अबाउट द पॉन्स. Pons, it is also uppermost part of hindbrain. हा सुद्धा uppermost लाच आहे, uppermost part of hindbrain, hindbrainचा uppermost. It is smallest part. हा खूप लहान आहे hindbrain. It is smallest part of hindbrain और ब्रेन. ब्रेनचा आणि हाइंड ब्रेनचा म्हणजे दोघांचाही सर्वात लहान पार्ट आहे पॉन्स. ओके. तो पॉन्स कुठे प्रेझेंट आहे, सांगितलं डायग्राम मध्ये, मिड ब्रेनच्या खाली आणि मेडुलाच्या वर. ओके. पॉन्स असं पोझिशन आपण पाहणार आहोत. बघा पोझिशन, इट इज प्रेझेंट below the midbrain and above the medulla. Okay. मेडुलाच्या वर हा प्रेझेंट आहे. याला दोन सरफेस आहेत. ओके. अँटेरियर आणि पोस्टेरियर असे दोन याला सरफेस आहेत. इट हॅज टू सरफेस. Anterior and the second is posterior. Okay, this is the two surface. हे दोन सरफेस आहेत पॉन्सला. आता बघा सर्वात महत्वाचं, पॉन्स मध्ये डोळ्याचे, आपले जे डोळा आहे या डोळ्याचे जे मसल्स आहेत त्या मसल्सला जे नर्व सप्लाय होतो तो पॉन्स मधून केला जातो. ओके. आपण पाहत आहे आपल्या ज्या डोळ्यामध्ये जो कॉर्निया आहे, जो स्क्लेरा आहे, हा स्ट्रेट आहे. आपण ज्याही वेळेस ज्या ठिकाणी पाहतो त्या ठिकाणी स्क्लेरा आणि कॉर्निया असा वळवला जातो. समजा मी इकडे पाहत असेल तर स्क्लेरा आणि कॉर्निया इकडे जाईल, मी जर इकडे पाहत असेल तर स्क्लेरा आणि कॉर्निया इकडे जाईल. परंतु काय होतं की ज्यावेळेस पॉन्सला डॅमेज होतो तर पॉन्स काय करतो, ज्या डोळ्याला कंट्रोल करण्याचं जे मसल्स आहेत त्यांना नर्व जो सप्लाय होते त्या नर्व सप्लायचं काम बंद होऊन जाते. लगा त्यामध्ये प्रोड्यूस काय होते, जी अप्लाइड एनाटॉमी आपण सांगणार आहोत. Applied anatomy. It produces squint. 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 तिरका डोळा. आपण तिरका डोळा म्हणतो ना, म्हणजे जसं की एखाद्या माणसाला आपण पाहतो त्याचा डोळा तिरका असतो, तो पाहत जरी समोर असला
तर ते कशामुळे होतं, पॉन्सला ज्यावेळेस डॅमेज होतं आणि पॉन्समध्ये जे सप्लाय करणारे नर्व्स असतात ते प्रॉब्लेम्स होतात. ओके, सो दिस इज द पॉन्स. नाव वी स्टडीड अबाउट द मेडुला. ओके, medulla. What is medulla? It is lowermost part of the hindbrain. Lowermost, सर्वात खाली प्रेझेंट आहे. लोअरमोस्ट पार्ट ऑफ द ब्रेन, पार्ट ऑफ हाइंडब्रेन. ओके, हाइंडब्रेनचा सर्वात खालचा पोर्शन आहे. पोझिशन बघा कुठे आहे. इट इज प्रेझेंट बिलो द पॉन्स, पॉन्सच्या खाली आणि अबोव द स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डच्या वर आणि पॉन्सच्या खाली मेडुला प्रेझेंट आहे. ओके, लोअर मोस्ट पार्ट आहे. याला सुद्धा दोन सरफेस आहेत, एंटेरियर आणि पोस्टिरियर. इट हॅज टू सरफेस. टू सरफेस. नंबर 1 एंटेरियर, नंबर 2 इट इज पोस्टेरियर. ओके, दोन सरफेस आहेत त्याला. एंटेरियर म्हणजे समोरचा आणि पोस्टेरियर म्हणजे मागचा, असे दोन सरफेस मेडुलाला आहे. आता मेडुलामध्ये एक छोटीशी अप्लाइड अनाटॉमी मी तुम्हाला सांगतो. आपल्या डोळ्याला दोन पापुद्रे आहेत. ओके, कंजक्टिव्हा आपण जॉन्डिस मध्ये सुद्धा डोळ्यामध्ये पाहतो. बल्बर कंजक्टिव्हा आणि पाल्पेब्रल कंजक्टिव्हा. दिस इज द पाल्पेब्रा. हा डोळ्याचा जो वरचा पापुद्रा आहे हा पाल्पेब्रा आहे. हा बघा, हा पाल्पेब्रल कंजक्टिव्हा वरचा आतमध्ये आणि आतमध्ये जो खालचा पोर्शन आहे तो बल्बर कंजक्टिव्हा. सो अप्लाइड अनाटॉमी मध्ये आपण पाहतोय यामध्ये गेलेल्या ज्या नर्व्स आहेत त्या सप्लाय करतात डायरेक्ट डोळ्यातील त्या पोर्शनला, आतमध्ये जे बल्बर कंजक्टिव्हा त्याला. जर हा डॅमेज झाला मेडुला, इट प्रोड्युसेस बल्बार पॅरालिसिस. BULBAR, बल्बार paralysis. Okay, this is the applied anatomy of the medulla. Okay, now we studied about the cerebellum. पार्ट्स ऑफ द ब्रेन मध्ये आपण सर्वात अगोदरचा पार्ट पाहिला होता सेरेब्रम. सेरेब्रम इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. आणि आता आपण पाहणार आहोत सेरेबेलम. सेरेबेलम. ओके, so this is the second largest part of the brain. Okay, it is the second largest part of the brain. ब्रेनचा सेकंड लार्जेस्ट पार्ट आहे. ओके, ज्या प्रकारे सेरेब्रमला दोन हेमिस्फियर आहेत, राईट अँड लेफ्ट, त्याच प्रकारे सेरेबेलमला सुद्धा दोन पार्ट्स आहेत, दोन हेमिस्फियर आहेत. ओके, it contained two cerebellar hemisphere. ओके, दोन हेमिस्फियर आहेत याला. मी दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारचे हे दोन हेमिस्फियर आहेत आणि ईच सेरेब्रल हेमिस्फियर कंटेन 8 पार्ट्स. ओके, या प्रत्येक हेमिस्फियरला एक प्रकारचे असे पार्ट आहेत. असे 8 पार्ट्स आहेत आणि प्रत्येक 8 पार्ट्सचे नाव आहेत. ओके, ईच सेरेब्रल हेमिस्फियर कंटेन 8 पार्ट. ईच each cerebral hemisphere contain 8 parts. 8 पार्ट्स आहेत यामध्ये. एक एक करून त्या 8 पार्ट या ठिकाणी लिहितोय. बघा कोणकोणते ते 8 पार्ट आहेत. पहिला पार्ट आहे अला.
आला. सेकंड क्वाड्रँग्युलर लोब्यूल, सिंपल लोब्यूल, फोर्थ सुपेरियर सेमिलुनार लोब्यूल, फाइव इंफेरियर सेमिलुनार लोब्यूल, biventral lobule, this is 7 tonsils, and number 8 is flocculus, FLO flocculus. Okay, this is the 8th part of the cerebellum. आता applied anatomy पाहतोय. applied anatomy चं बघा, cerebellum ला जनरली छोटा मेंदू सुद्धा म्हटलं जातं. आपण क्रांतीवीर पिक्चर मध्ये पाहिलं असेल की नाना पाटेकरला ज्या वेळेस परेशरावर मागून मारतो त्यावेळेस तो एक डायलॉग म्हणतो की यहाँ नहीं मारने के या छोटा मगज होता है आदमी मर सकता है. तसंच हा मगज म्हणजे सेरेबेलम. एक कशा प्रकारे माणूस मरू शकतो बघा. सेरेबेलमचं काम काय, शरीराचं इक्विलिब्रियम बॅलन्स आणि मसल टोन मेंटेन करण्याचं काम सेरेबेलम कडे देण्यात आलेलं आहे. जर सेरेबेलमला डॅमेज झालं तर शरीराचं इक्विलिब्रियम, बॅलन्स आणि मसल टोन डॅमेज होईल आणि माणूस इमिजिएट मरू शकतो. जरासं सुद्धा सेरेबेलमला धक्का लागला तर आपला बॅलन्स अटकतो. ज्याही वेळेस आपण खाली पडण्याचा प्रयत्न करतो किंवा पाय सटकतो त्यावेळेस आपण स्वतःला बॅलन्स करतो. ते बॅलन्स करण्याचं काम सेरेबेलम मुळे होते. ओके, so friends, this is the part of the brain. We continue in the next lecture. Thank you very much.